त्यांना मी इन्व्हाइट करतो या आपण मंचावरती. आणि 12वा खेळाडू साई टीम अनिकेत आपला प्लीज 12वा खेळाडू पाठवा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि गव्हाण टीम बॅट्समन आपला 12वा खेळाडू पाठवा अनिकेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू येतील आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करू. सध्या टीम हडल सुरू आहे. गावदेवी साई टीमची प्लॅनिंग सुरू आहे की 4 षटकांची मॅच आपण खेळतोय. मागचा सामना त्यांनी पाहिलाय 3 ओव्हरमध्ये सुरुंगपड्या टीमनं 60 काढल्या होत्या. त्यामुळे इथे कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं हे अगदी कॅप्टन सांगत असेल गोलंदाजांना. आणि तो एक मॅच आम्हाला काही दिवसाअगोदर धुतुमच्या क्रीडांगणाची आठवते जिथे गावदेवी साई संघाने काय कमालीचा परफॉर्मन्स दिला होता. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये चेस झाली नव्हती जिथे 6 मध्ये 11 राहिल्या होत्या. पण तो आता नवीन मॅच आहे, नवीन स्वप्न. प्रत्येक सकाळ आपल्याला एकच नवीन आव्हान करते की आज नवीन काय करणार आहेस. आज स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन काय करशील हे सांग. आज नवीन स्वप्न घेऊन उतरलेत आई गावदेवी साई टीमचे खेळाडू आणि त्यांच्या विरोधात न्यू यंगस्टार गव्हाण टीम. जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करतोय परिवर्तन. जॉईंट होतील आमचे मित्र विपुलजी पाटील गावठाण यांच्याकडे आपण जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यासपीठावर राजेंद्रजी मोहिते यांचं आगमन झालं. त्यांच्या समेत आपण पाहू शकतो परशुरामजी पाटील हे देखील उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि बाळकृष्णजी पाटील हे सुद्धा उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूयात. ओळख मैदानामध्ये जिथे अनिकेत मोकळ दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. ऑन द स्ट्राईक अनिकेत कोळी आणि नॉस्टर एंडला आपण कुणाल कोळीला पाहू शकतो. पहिलाच बॉल बॅटची वरची काढा पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. इथून सिंगल रन्स मिळेल आणि एकेर दाबीनिशी डावाला सुरुवात झाली. गव्हाण संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण करत असताना आपण साई संघाला पाहू शकतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये परशुरामजी कोळी यांचं देखील आगमन झाला, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. अनिकेतचा हा बॉल थोडासा करता पुढे टाकला होता, लवकर टप्पा ओळखला. वाईड इस्लामान रिजनच्या पलीकडं षटकार आलाय कुणाल कोळीच्या बॅटमधून. कुणाच्या समोर अगदी पुढ्यामध्ये चेंडू टाकला होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून सिंगल रन्स पाहायला मिळतात. अनिकेत मोकलला सध्या आपण गोलंदाजी करत असताना पाहू शकता. साईगावाचा सितारा अगदी बऱ्याचशा मोठमोठ्या संघामध्ये त्याला ॲज अ आयकॉन आपण खेळताना पाहायला. प्रचंड प्रसिद्ध हा देखील खेळाडू आहे. मागील 2 ते 3 दिवसामध्ये 3 वर्षामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्यावेळेचा फटका जोरात चांगला पाहायला मिळाला. आक्रमण केलं अनिकेत मोकळच्या विरुद्ध. आणखीन एक तडाखा धावा मिळायला गेले ते 4 आणि 4 धाबीनिशी धावपटला धाबा लागले गेले ते 12 धाबा. चांगली करत कामगिरी करत असताना आपण गव्हाण संघाला पाहू शकतो. एका बाजूला अनिकेत एक चौकार पाहायला मिळाला. बॅट्समन समोर अनिकेत कोळी त्याच्या बॅट पण चौकार देखील पाहायला मिळाला. गव्हाण संघ तेवढा दर्जेदार हा संघ. त्यावेळेचा भन्नाट वेग प्रचंड करत हा चेंडू पाहायला मिळाला. बेगानं हाताळला. पूर्ण बॉल तगडा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न अनिकेत मोकले याचा पाहायला मिळतो. आणि यासाठी खरं तर हा देखील खेळाडू तो वॉर्न केले गोलंदाजाला. व पावसाळी रब्बरबॉलची स्पर्धा पाहिली तर अनेक ठिकाणी वेगवेगळे रूल्स देखील पाहायला मिळतात. थोडंसं दृष्टिक असतो गोलंदाजांवर.
लोवर फुल टॉस अगदी समोर टाकला होता. स्वतः गोलंदाज जावतोय चेंडू मागे. एक रन्स कंप्लीट दुसरीदा घेण्याचा देखील प्रयत्न झाला आणि या 2 धावांनी धापांना धाबा लागले गेले. ते टीम गव्हाण संघाच्या बिनबाद 14 धावा. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अनिकेत मोकळचा आपण विचार केला तर त्याच्या विरुद्ध 14 आल्यात. त्यामुळं चांगली बॅटिंग म्हणायला गेली ती गव्हाण संघाची. मगाच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर जिथे वैभव पाटील देखील प्रचंड संघर्ष केला, मोठे फटके जरूर झाले, पण ज्या प्रकारे वैभवच्या षटकामध्ये देखील 21 धावा आल्यात, त्यामुळे थोडंसं ते देखील षटक महाग व्हायला. त्यामुळं श्री 11 कंट्रोल संघाला देखील पराभवाला सामोरे जावं लागलं आणि 2 सामने जिंकलेत मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमनं. सध्या आपण आजच्या दिवसातील तिसरी मॅच एन्जॉय करतोय. एका बाजूला साईगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पनवेल तालुक्यातील गव्हाण संघाला देखील पाहू शकतो. दोन्ही मागतापर संघात अनेक वेळा एकमेकांच्या विरुद्ध खेळत आज पावसाळी रब्बर बॉलचा फॉर्मॅट खेळतात. गव्हाण संघ सुद्धा तेवढंच करत तर एक नामांकित हा देखील संघ आहे. अतिशय चांगली देखील त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. उद्या देखील आपण अनिकेत मोकलला विष्णू संघातून ऍज अ आयकॉन खेळताना पाहणार आहोत. म्हणजे खेळाडू किती प्रसिद्ध आहे. काल सुद्धा पाहायला गेलं तर धारावीच्या क्रीडांगणामध्ये देखील तो आयकॉन खेळला. प्रचंड मागणी त्याला देखील गोलंदाज करण ठाकूर आलाय. काय भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अगदी पहिला चेंडू थोडासा शरीराच्या दूर टाकण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. अचूक टप्पा होता आणि हेच खरं तर नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने करणची आणि एक नामांकित तो देखील गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पुढे टाकला होता. बॅटची पाठीमागची कडा घेऊन यशस्वीने चेंडू अडवला. आणखी एक डॉट बॉलचं पर्सनी वाढवण्याचं काम करतोय तो म्हणजे गोलंदाज करण ठाकूर. ज्या पद्धतीने कुणालच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला अनिकेत मोकलच्या विरुद्ध आता मोठ्या फटकांपासून थोडंसं थांबवलंय ते म्हणजे टीम गव्हाणला. साई संघाला देखील ठाऊक आहे या क्रीडांगणामध्ये 70-72 सहज धावा चेस होत्यात हे देखील त्यांनी पाहिलंय. यावेळेचा फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगला तुम्हाला क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये कोणत्या प्रकारची आतापर्यंत चुकी साई संघाने केली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. प्रत्येक क्षेत्ररक्षक 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय. या 21 धावांनी धापातला धाबा लागले गेले ते बिनबाद 15 धाबा. यावेळी अगदी पुढ्यामध्ये टाकला होता. अगदी सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न अनिकेत कोळीचा पाहायला मिळाला. इथून सिंगल रन्स येईल आणि या 21 धाब्यानिशी धापातला धाबा लागले गेले त्या 16 धाबा. मोठे फटके येत नाहीत. करण ठाकूरचे षटक जर पाहायला गेलं तर मागील 4 चेंडूमध्ये अवघ्या 2च धाबा त्यानं खर्ची केल्यात. ज्या कुणाच्या बॅटमध्ये षटकारला तो सध्या स्ट्राईकला आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय कमालीचा जेल टिपला. व्हॉट अ कॅच. अपॉट देता असं पाहायला गेला तर काय कमालीचा चेंडू त्याने टाकला. स्वतः चेंडूने रिलीज केला आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमाल कॅच पाहायला मिळाला. कॉटन बोल्ड पहिली विकेट पहिला हात लागला टीम गव्हाण या संघाला. म्हणजे श्री राजेंद्रजी मोहिते साहेबांच्या वतीनं 3000चा आर्थिक पाठबळ आला. रुपेश पोपेरकर यांच्या वतीने 1001 रुपयाचा आर्थिक पाठबळ आला. चिरमे कलेक्शनचे ओनर ते देखील राहिले आणि त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात आणि सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सध्या लेट निशांत 11 दादरपणा तुम्ही पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा पाहता. संयम आणि हा संघ देखील अनेक पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. नुकताच दोस्ती चषक जिल्ह्याच्या क्रीडांगणामध्ये देखील चॅम्पियन राहिलेला हा दादरपणा संघ आहे. त्याची देखील आपण दिवसभर चर्चा करणार आहोत. यावेळचा बॉल प्रितीशच्या समोर टाकला होता. रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळते पण इथून डेंजर इनने धावत होते प्रितीश. त्यामुळे इथून 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांनी धापातला धाबा लागले गेले ते 18 धाबा. कम्माईचे षटक राहिले करण ठाकूरचा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धापाला धाबा लागले गेले ते अवघ्या 18. या षटकामध्ये अवघ्या 4 आहेत आणि आपण वळूयात पंचाकडे जिथे अतिथी कक्षामध्ये राजेंद्रजी मोहिते उपस्थित राहिले त्यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. सतीश केडी यांच्या शुभ हस्ते राजेंद्रजी मोहिते यांचा इथं आपण शुभ सन्मान करतोय. अतिथी कक्षामध्ये ते देखील उपस्थित राहिलेत. नेहमीच फार मोठं योगदान निशांत 11 दादरपाडाचे संघावर ज्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळतं. निमिष मोहिते यांची पिताश्री राजेंद्रजी मोहिते यांचा इथं आपण शुभ सन्मान करत आहोत. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व
जिथे जर निशाण दिले म्हणून दादरपाडा संघ खेळण्यासाठी दाखल होतो असतो तिथे तिथे राजेंद्रजी मोहिते हे नेहमी उपस्थित राहत असतात आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी फार मोठे योगदान राहिलंय. तब्बल 3000चा आर्थिक पाठबळ त्यांनी या स्पर्धेकरता दिले, त्याबद्दल त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्यांच्या समेत बाळकृष्णजी पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान आपण करतोय. वस्त्रालंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान केलं जात आहे. बाळकृष्णजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. सतीशजी केडी यांचे शुभ असते. तसेच व्यासपीठावर परशुरामजी कोळी देखील उपस्थित आहेत. परशुरामजी कोळी यांचं देखील स्वागत केलं जात आहे. 1+2 अशा 3 धावा मागील चेंडूवर पाहायला मिळाल्यात. श्रेष्ठ थोडंसं दूर टाकला होता चेंडू आणि इथून मात्र 1+2 अशा देखील धावा मिळाल्या गेल्या. धावा लागल्या गेल्या त्या 21 धावा सोडून दिला. बॉल अगदी पुन्हा एकदा खरा पाहायला मिळाला. गोलंदाज दाखल झाला. रोहित मोकळ सध्या गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्याने खराब फेकलेत आणि एकी चेंडूने फेकता 4 धावा त्याने देखील खर्ची केल्यात. यावेळी आक्रमण केलाय. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. अनिकेत कोळीच्या बॅट मधून पण तिथे अनिकेत मोकळ होता सज्ज. आणखीन एक आदरा लागलाय गव्हाण संघाला आणि तर मात्र खेळाडू क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. बावीस धावा आपल्याला लागल्या गेल्या. 2-22 अशी सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे टीम गव्हाणची. गोल नवीन बॅट्समन श्रेयस कोळी मैदानात दाखल झाला. डावखुराचा हा आक्रमक खेळाडू. समोर गोलंदाज आपण पाहू शकतो रोहित मात्रे. महत्वाची विकेट त्यानं देखील मिळवल्या. अनिकेत मोकलला कमालीचा झेल देखील रोहित मोकलला सध्या गोलंदाजी करतोय. समोर श्रेयस कोळी. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅपल झाला जिथे सिंगल रन्स तिथून मिळाला जाईल आणि एकेरी बाबी दापटला धाबा लागले गेले त्या 23 23 रन्स. चांगली सध्या गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज देखील पाहू शकतो आणि ज्या प्रकारे पाहायला गेलं तर मोठ्या पटकन थोडंसं वंचित ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर अनिकेतच्या विरुद्ध एक षटकार चौकार आला होता. 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण विचार केला करणच्या षटकाचा तर अवघ्या 4 धावा आल्यात आणि त्यामुळे हे देखील षटक तेवढंच प्रतिभावंत पाहायला मिळतात. प्रतिभाशाली सध्या गोलंदाजी करतो रोहित मोकाल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लोबॉल बॉल अगदी थोडासा उशिरानं चेंडू खेळून काढला. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धावीतून कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला आणि 2 धावा देखील मिळाल्या गेल्यात. 2 धाबीनिशी दापटला धावा लागल्या गेल्यात त्या 25 25 रन्स. मोठ्या धावा आता येत नाही, मोठे फटके येत नाही आहेत. या मैदानाचा आपण विचार केला तर 70 72 60 धावा देखील होतात आपण टी षटकामध्ये पाहिल्यात. प्रीतीचा फटका स्क्वेलिक पासून अगदी जवळून डीप बॅकवर्ड स्क्वेलिकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. हेच करतं चित्र पाहायला मिळतं. जेव्हा खेळाडू धावत असतं थोडंसं पाणी असतो ते स्लिप होत असतात मैदानामध्ये आणि त्याचा देखील आनंद बरेचसे प्रेक्षक अगदी लाईव्ह मध्ये देखील घेत असतात. हा पाहू शकतो पुन्हा एकदा स्क्रीनवर फटका काढला होता स्क्वेलिक पासून अगदी जवळून क्षेत्ररक्षक वेगाने आला. थोडासा पाय स्लिप झाला आणि तो देखील पडला. यावेळीचा बॉल अगदी लवकर टप्पा ओळखला मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक हात लागला टीम गव्हाणला. प्रीतेश कोळी येतील झेलबाद. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. करण टिपलेल्या मॅच मध्ये दुसरा कॅच पाहायला मिळाला. अगदी पाहू शकते किती उंच बॉल गेला होता. कॅमेरामॅनचं देखील आपण तेवढंच कौतुक करूयात.
त्यानंतर ती वेल जज केलं क्षेत्ररक्षकानं आणि सहजरित्या झेल घेतला. या षटकातील शेवटचा बॉल बाकी 27 धावा आपल्याला लागले गेले. 27 रन्स. अलंकार कोहली मैदानामध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावर. यावेळेचा बॉल अगदी ऑफिसची थोडासा बाहेर जाणारा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखी धाव जोडली जाईल. 28 धावा आपल्याला लागले गेल्या. 28 रन्स. या षटकातील अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेचा बॉल अगदी पहिल्यांदा पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. शरीर थोडीशी दूर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय, पण एक्स्ट्रा स्वरूपात धावा जास्त खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना रोहित मोकलनं. आतापर्यंत 9 चेंडू त्याने हाताळलेत. 4 एक्स्ट्रा स्वरूपात धावा देखील त्याने खर्च केल्यात, त्यामुळं थोडीशी डोकेदुखी देखील ठरल्या. यावेळेचा बॉल टप्पा पाहायला मिळाला. लाईन लेन देखील चांगली आहे आणि इथून मात्र डॉट बॉल इथे समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10 धावा लागले गेले. त्या टीम गव्हाण या संघाच्या 29 धावा. हे आपण ऑन द स्क्रीन क्रीडांगण पाहू शकतो. सतीश केणी पुरस्कृत आपण लेट निशा 11 दादरपाड्याची रणजी क्रिकेट स्पर्धा पाहिली होती, ती सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. ज्या प्रकारे अगदी विद्युत रोषणी आणि संपूर्ण मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि याच क्रीडांगणामध्ये आपण पाहायला गेलं तर नाईट क्रिकेट स्पर्धा देखील रंगली होती आणि हेच चित्र सध्या आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला ऑन द स्क्रीन पाहायला मिळतं. संपूर्ण स्पर्धा आई एकविरा इव्हेंट्स देखील कव्हर केली होती आणि प्रेक्षकांच्या मनातील स्पर्धा आपण ती पार पडताना पाहिली. अगदी रणजी क्रिकेट जे स्पर्धेचं स्वप्न दादरपाडा गावानं पाहिलं होतं आणि ते स्वप्न सतीश बामा केणी असतील संपूर्ण निशाण दिले दादरपाडा या संघानं पार पाडलं आणि त्याला आपण सध्या स्क्रीनवर हे चित्र पाहायला मिळतं. पुढील होणारा सामना बॉस फायटर अजूनबी ओवळे आणि त्यांच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 ACC मोटेजी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. यापुढे होणारा सामना अजूनबी ओवळे आणि त्यांच्या विरुद्ध अकादमी चॅम्पियन मोटेजी. शेवटी षटक गोलंदाज दाखल झाला परेशला आपण आता गोलंदाजी करत असताना पाहू शकतो. परेश मोकळला तैनात झाला. समोर श्रेयस कोहली. पहिलाच बॉल अगदी उजव्या हाताने टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. षटक थोडासा दूर राहिला. आउटसाइड ऑप्शनल एक्स्ट्रा स्वरूपात धाबा जोडल्या जातील. धाबा 30 पाहायला मिळतात. धाबा जमा करू शकले नाही, जास्त मोठी फटकी आली नाहीये, त्यामुळे थोडंसं धाबा देखील कमी पाहायला मिळतात. पण शेवटी षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येतील पाहूयात. स्टोवरचा बॉल एक्स्ट्रा कोरिजनच्या वरतून कमालीचा ताकदीचा फटका. चेंडू गेला सीमा पार. श्रेयस कोहलीच्या बॅट मधून आला हा षटकार. छत्तीस धाबा दापटला लागले गेले. 36 रन्स. आक्रमण चांगलं केलं श्रेयस कोहलीनं. याच करता फटक्यांसाठी ओळखला जाणारा श्रेयस आणि त्याच्या बॅट मधून आता मोठे फटके लगावे लागतील. चांगली कमालीची बॅटिंग त्यानं करून दाखवल्या. षटकार पाहायला मिळाला. आलेले स्वागत केले परेश मोकलचा. पहिल्या एका चेंडूवर 7 धावा आल्यात. समोरच्या दिशेनं अगदी पुढ्यात टाकला होता बॉल. समोर खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेग आले. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न केला गेला. 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाबीनिशी धावपटलावर धावा लागले गेले. त्या 38 धावा 38 रन्स. 38 धावा आपल्याला लागले गेल्यात. श्रेयस कोहलीने एक षटकार लगावला. आक्रमण त्याला करावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. 50-55 धावा झाल्या तर तुम्ही फाईट करू शकता. यावेळी बॅटची वरची काढा. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 21 धाव मिळेल आणि एका धाबीनिशी 39 धावा दाखवायला लागल्या गेल्यात. मोठे फटके थोडीशी कमी आलेत. षटकार चौकारांपासून थोडंसं वंचित ठेवलं टीम साई संघानं. अनिकेतच्या विरुद्ध एक षटकार चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर जर विचार केला तर शेवटचं षटक जिथे आलं परिषद त्याच्या षटकामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. तर चांगली गोलंदाजी राहिले. धावा लागल्या गेल्या ते 39 धावा 39 रन्स. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा वेळचा बॉल पायावर आदळणारा पाहायला मिळाला. अलंकारच्या समोर चेंडू टाकला होता. लेग बाईस परिणामी मिळालेली एकेरी धाव. एकेरी धाबेनिशी 40 धावा दापडला लागत असताना
अजूनही 2 चेंडू दाखवा बाकी आहे. मोठे फटके जर आले तर इथून 45+ धावा बनवू शकतात, पण त्यासाठी तर श्रेयश बॅटमन फटके येणं गरजेचं आहे. चांगली सध्या गोलंदाजी करतात परेश मोकल. बॅटची कडा पाठीमागं चेंडू ट्रॅव्हल होतोय, कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. इथून विचार केला तर आणखी एक डॉट बॉल त्यांना देखील पाहायला मिळतात. चांगली सध्या गोलंदाजी करत असताना पण परेशला पाहू शकतो. एक षटकार आलाय, पण त्यानंतर डॉट बॉलचं पर्सेंट देखील त्यानं वाढवलाय. अशा प्रकारची इकॉनॉमी गोलंदाजी गरज असते आणि तशीच गोलंदाजी देतो करतोय. शेवटच्या बॉलवर आक्रमण, लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलाय. श्रेयस ओडीच्या बॅट पण मिळाला. हा तडाखा मिल्टन दादा 46 धावा दाखवल्या गेल्या 46 रन्स आणि 47 धावांची गरज असेल टीम साई या संघाला. आणि रणबीरचा कॉल करण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात अजनबी ओळे आणि त्यांच्या विरुद्ध मोठेजी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. अजनबी ओळे आणि मोठेजी चला आपण लगेच रिपोर्टिंग करा. आपण देखील विनंती आहे. उद्या रविवार आणि उद्या रविवारी मात्र तुम्हाला 24 आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. भरपूर काही आयकॉन दूरवरून प्रवास करून देखील येणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये तुम्हाला
उद्या चांगले आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळतील. ऑन द स्क्रीन हे सध्या पाहायला मिळते चित्र. विश्वी संघातून आपण परेश ठाकूर, अनिकेत मोकल, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर, जीवित म्हात्रे, चैतन्य पाटील, रतनदीप चौधरी, अक्षय पवार, प्रथमेश म्हात्रे पिट्टू, वैभव पाटील, अंकेश कामोटकर, समर्थ कडू, जयेश भोईराव, त्यानंतर मयूर वाघमारे असे सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. उद्या मात्र चर्चा असेल अनेक खेळाडूंची. बोलत आपण मॅच टू क्रिकेट जिथे गरज असेल येणारी 24 बॉल आणि 27 धावांचा पाठला करायचा आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन विकेट मिळवलाय. अर्धा सामना जिंकलाय गव्हाण संघानं आणि हीच चर्चा आपण सीएम करत होतो की गव्हाण संघाची गोलंदाजी प्रभावशाली आणि पहिल्याच बॉलवर ते दर्शक असताना हम भी किसी से कम नाही. आणि पहिल्याच बॉलवर मोठा हात लागलाय टीम साई या संघाला. अनिकेत मोकल ऑन द डिपार्ट्स आणि आपण पाहू शकता सातत्यानं स्क्रीनवर पाहायला मिळेल. रायगड में इसे कोई गली की पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये जो खेळाडू इन्फॉर्म आहे तो स्वस्तामध्ये आज बाद झाला. तर टॉस करण्यासाठी या अंकेश कामोटकर, मिस्टर अंकेश कामोटकर आणि दुसऱ्या बाजूला ओव्हर टीम आपण लगेच रिपोर्टिंग करा. पहिल्याच बॉलवर मोठा हात लागला त्यामुळे आता साई टीम थोडंसं डिस्कस करताना देखील पाहायला मिळतं. येणारे 23 बॉल आणखी 47 धावांची गरज. अगदी गावाच्या मधोमध असलेलं खरं तरी संयम मैदान पाहायला मिळतं. ज्या महिला भगिनी सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. काही कारणं कळतं विश्वास देखील पडत की पावसाळी क्रिकेट खेळलं जातं का, पण पावसाळी आता रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा देखील खेळल्या जातात. त्यामुळे आता पावसाळी रबर बॉलचं क्रिकेटचं क्रेज देखील तेवढं वाढलंय. अगदी बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार संपूर्ण दिवशी या रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धा देखील खेळल्या जातात. त्या देखील आता मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. गोलंदाज दाखल झाला अलंकारचा पुढील बॉल, त्याला लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्र निवडले खेळाडूंना. अनिकेत मोकल बाद झाला असला तरी आमच्यामध्ये ती ताकद आहे, ती दहशत आहे, हे दर्शवणारा फटका आलाय. आल्यावर स्वागत केले आशिष मोकलनं, लगावला षटकार. षटकार आलाय, स्वागत केलेले ते म्हणजे आल्या चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आशिष मोकलची. अलंकारच्या विरुद्ध लॉंग ऑफच्या वरतून कमालीचा ताकदीचा फटका. रिप्ले मध्ये पुढ्यामध्ये टाकला तर लवकर टप्पा ओळखला आणि पंच केला आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे मिडला गेले ते धावा 6. चला मोठी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि ओवळे टीम बॉस फायटर अजूनही ओवळे या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू आडला पाण्यामध्ये त्यामुळे एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. स्पर्धेला एन्जॉय करताना आमची गौरवजी पाहायला मिळतात, ती देखील एन्जॉय करतात. बंकू 11 साई यावेळचा बॉल मोठा मोठा खेळायचा तो स्वतः गोलंदाज अलंकार धावला. जज केलं तो जरूर पण हातातून चेंडू निसटला. अगदी बराच उंच चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मात्र मिळालेली एकेरी धाव निश्चित धावपट्टा धापा लागले गेले ते 9 धावा. चांगली सध्या गोलंदाजी चालू आहे गव्हाण संघाची. अनिकेत मोकल स्वस्तामध्ये बाद झाला पण आता एका दुसरी विकेट घ्यायची आहे. पहिला विजय फार महत्वाचा आहे. आज 12 संघ खेळणार आहेत. 2 सामने जिंकलेत मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमनं आणि आज सध्या आपण तिसरी मॅच पाहू शकता जिथे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतात. एका बाजूला गव्हाण टीम आहे तर दुसऱ्या बाजूला बंकू 11 साई संघ सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवर अनिकेत मोकल बाद झाला त्यामुळे थोडंसं दडपण, प्रेशर, दबाव या संपूर्ण गोष्टी जरूर पाहायला मिळतात स्क्वॉड मध्ये.
पण षटकार सुद्धा आला आशिष मोकलच्या बॅटमधून. आडव्या बॅट नंबर काय खेळायचा होता. अगदी स्क्वेअर लेग पंजाच्या जवळून चेंडू ट्रॅप झाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, दुसऱ्या करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. एका धावेने धापातला धाबा लागले गेले. त्या एक बाद 10 धावा. चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजे अलंकार याची. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. बरेचसे प्रेक्षक सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. एक इव्हेंटचं चांगलं सहकार्य देखील पाहायला मिळतं. काल परवा सुद्धा चेल्ल्याच्या क्रीडांगणामध्ये मयूरस्मृती गावठाण जिल्ह्याने स्पर्धा पार पाडली. यावेळचा फटका बसला. एलिव्हेशन प्रचंड उंच चेंडू गेला होता, पण यावेळी मात्र मिळाला गेला त्या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावांनी धावपटला धाबा लागले गेले त्या 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 47चा पाठला करत होता आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा देखील पाहायला मिळतात. ओव्हर टीम या प्रितेश कोळीवाला पहिलाच बॉल अगदी उंची गाठली होती. चेंडून एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल आणि एक धावनिशी धाबा लागले गेले त्या 13 धावा देखील पाहायला मिळतात. पहिला चेंडू भन्नाट वेग जरूर होता, पण अतिरिक्त उंची गाठली होती चेंडून, त्यामुळे दंडित देखील केले प्रितेशला. आणि ओव्हर टीमने टॉस जिंकलाय. ही मॅच जशी संपेल तसा आपण या बेलचा बॉल शोधाशी थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न एक वेगळा करत तर अँगल क्रिएट करतोय तो म्हणजे प्रितेश. चेंडू पडल्यानंतर उजव्या हाताने चेंडू टाकतोय, पण त्यानंतर पडल्यानंतर अगदी ऑफिसच्या बाहेर जाणारे चेंडू देखील पाहायला मिळतात. एक वेगळी कला प्रितेशकडे. एक नामांकित हा देखील खेळाडू RPL मध्ये हा देखील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. यावेळेचा हा बॉल अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर अगदी हातभर ओढवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि एक चांगली गोलंदाजी तो देखील करतोय आपल्या गव्हाण संघासाठी. धावा अगोदर कमी बनल्या पहिल्या इनिंग मध्ये, पण आम्ही गोलंदाजीमध्ये देखील त्या डिफेन्स करू शकतोय हा आत्मविश्वास गव्हाण संघाकडे आहे आणि तशाच प्रकारची गोलंदाजी प्रितेशची देखील पाहायला मिळाली. मागील 2 बॉल डॉट खेळला आहे तो म्हणजे प्रज्वल मोकल. विचार केला आपण आशिषचा तर 4 चेंडूमध्ये 11 धावा त्यानं देखील कुठल्या. यावेळचा हा फटका बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. पश्चिममध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धाव मिळेल आणि एका धावेनिशी धापटला धाबा लागल्या गेले ते 14 धावा. अजूनही काही चेंडू दाखल बाकी आहे. प्रितेश एक नामांकित खेळाडू आहे. गव्हाण संघातून खेळत असताना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याला देखील बक्षीस मिळाली, त्यामुळे बराचसा प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे देखील आहे. यावेळचा बॉल अगदी पुरा मध्ये टाकला होता. पाठीमाग पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतो. फर्स्ट टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो जरूर चांगला झाला होता, पण चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली ती म्हणजे साई संघाच्या दोन्ही खेळाडूंची. आणि 2 दोघींशी धापटला धाबा लागले गेले त्या 16 धाबा. येणारी 14 बॉल आणि आणखीन 31 धावांची गरज. 14 बॉल मध्ये 31 धावांची आणखीन गरज आहे ती म्हणजे टीम साई संघाला. अगदी वेगाने टाकलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते प्रितेशची. तर सुप्रसिद्ध स्पॉन्सर अजय कुमटे अजय यांना देखील आपण पाहू शकतो. अशी 4 रत्न एकत्र आहेत. अंकेश कामोडकर आणि मॅडी हे सांगत असतील आता कधी एकदा नाईट मॅचेस चालू होतील, पुन्हा एकदा मोठी होईल आपल्या DJ मॅडी पाहायला मिळतील, हे सध्या संभाषण चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण अजय कुमटे यांना देखील पाहू शकतो ऑन द स्क्रीन. ही चर्चा करते क्रिकेट बद्दल हे सर्व करत असतात. येणारे 12 चेंडू 31ची मॅच आणि गोलंदाज दाखल झाला आहे कुणालचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. अगदी यावेळचा बॉल चांगली गोलंदाजी कुणालच्या अगदी कोलामध्ये चेंडू ठेवला. गव्हाण संघाबद्दल सह्यावर ही चर्चा केली होती की गोलंदाज चांगले आहेत, चांगली गोलंदाजी करत असतात आणि हे त्यांचं करता उत्तर त्यांनी दिलं की आमच्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता.
पाठीमग यष्टरक्षक आहेत तैनात जिथे सिंगल रन्स मिळेल. जिथे आपण गोलंदाजीची चर्चा केली तर काल देखील धारावीच्या क्रीडांगणामध्ये दादरपणाच्या संघाच्या विरुद्ध नेरूळ संघ खेळत होता. पहिली ओव्हर ऐकून टाकत असतो पहिल्या कुठल्याही संघामध्ये, पण काल नेरूळ गावच्या संघाने पहिल्यांदा ग्रामीणचे 4 गोलंदाज वापरले. समोर करण मडवी होता, आपण विचार केला चैतन्य पाटील होता, तरी देखील 4 ग्रामीणचे गोलंदाजी केली आणि शेवटची षटक अगदी टाकायला दिली आयकॉनला. हे देखील चित्र पाहायला मिळतं. पण यावेळी गोलंदाजावर आक्रमण केलं अगदी समोरच्या दिशेनं, चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. आला हा षटकार, काय कमालीचा फटका खेळलाय, पॉवर जनरेट केली. पाहू शकता आज रिप्ले मध्ये अगदी लवकर टप्पावला, आपला ताकद काय फटक्यामध्ये. अगदी चेंडू गेलाय तळ्यामध्ये, मिळाला गेला धाबा 6 आणि 6 धाबांशी 10 पटावर धाबा लागले गेले त्या 25 धाबा 25 रन्स. गव्हाण संघ सध्या फिल्डिंग करतोय. गव्हाण संघ म्हणल्यानंतर की देवजी डाकी नेहमीच या संघाला खाते अनेक वेळा पुरस्कृत देखील करत असतात. गव्हाणच्या खातं पाटणा मैदानामध्ये देखील देव डाकी मित्रमंडळाची आपण दिवसावणारी मोठी स्पर्धा पाहिली होती. आणि आपण धाबा लागले गेले तर प्रितेश 25 धाबा 25 रन्स, 7 चेंडू आणि 22 धाबांची गरज. येणारे 7 बॉल 22 धाबांची गरज. या षटकाराने आता डोकेदुखी थोडीशी वाढली गव्हाण संघाची. मगापासून जो संघ शांत होता, कुठल्या प्रकारचा आवाज येत नव्हता, पण एका षटकारानं खरं तर टेन्शन आता वाढवलंय. आता या मॅच मध्ये येणारे 7 चेंडू 22 धाबांची गरज. मगाच देखील असा सामना रंगला होता, तिथे वैभव पाटील न कम्मालचा तो केला होता, पण शेवटच्या क्षणाला मात्र गंटोली संघ देखील पराभूत झाला. पण या मॅच मध्ये समोर साई संघ आहे, अनेक वेळा त्यांनी संघर्ष केला. या मॅच मध्ये काय घडेल, येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धाबांची. हा शेवटचा बॉल निर्णायक आहे. पुण्यामध्ये टाकलाय आणि सरळ चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं, अगदी विजयाचा अंतर कमी करणारा फटका आला. षटकार आता समीकरण बदललं जाईल. येणारे 6 चेंडू आणि गोलंदाज डोकेदुखी वाढले साई संघाची. येणारे 5 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज. एकाच मोठा फटका या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होणार हे सांगून जाणार आहे. पण यावेळचा बॉल अक्षरशः कोलामध्ये टाकला होता वायडिश. यावेळचा बॉल अक्षरशः कोलामध्ये टाकला होता वायडिश. डी बॅकवर्ड स्पेलिंग क्षेत्रामध्ये चेंडू ड्राबल झाला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग भेटून पाहायला मिळाली. या 3 धावांनी आता समीकरण बदललं जाईल. येणारी 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. इथून आता कष्ट करावे लागतील आणि इथून आता येणारी 4 बॉल 13ची मॅच. एका बाजूला साई, दुसऱ्या बाजूला गव्हाण टीम. कोणता संघ जिंकेल यासाठी आता प्रत्येकाच्या करता नजरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षक गर्दी तेवढीच पाहायला मिळतात. येणारी 4 चेंडू 13ची मॅच. अतिशय चांगला असा सामना रंगला गेला. चार बॉल आणि आणखीन 13 धाबांची गरज. आशिष मोकल समोर आहे, पुढे टाकलाय, चेंडूला मात्र फेकून दिलाय. मिड विकेट रिझन पलीकडं आलाय षटकार. हाय व्होल्टेज मॅच. पुन्हा एकदा ड्रामा पाहायला मिळेल या मॅच मध्ये. धाबांचा अंतर कमी करणारा फटका आलाय. आता समीकरण बदललं जाईल. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. 3 चेंडू आणि 7 धाबांची गरज. आज वाढदिवस आहे आशिष मोकळचा
आणि जणू काय आज गिफ्ट देते की काय. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. तीन मध्ये 7 बनवायचे. षटकार आला. कमालीची बॅटिंग केला आशिष मोकलना. यावेळेचा बॉल अगदी बॅटची काढा पाठीमागच्या दिशेनं. लॉंग स्टॉप रिझर्व क्षेत्राचे आहे पहिला थ्रो चांगला झाला. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण अशी रन नाहीये त्यामुळे स्ट्राईक रोटेट नसणार आहे. अवघी 1च धाव. आता समीकरण येणारे 2 बॉल आणि आणखीन 6 धावांची गरज. काय कमालीचा सामना रंगला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. येणारे 2 बॉल 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. जे करतात प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात, जे मॅच सध्या घरून पाहतात त्यांची देखील हृदयाचे टोके चुकवणारा सामना पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. कोणता संघ पहिला सामना जिंकणार याच्याकडे सुद्धा आता नजरा वळल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. एक मोठा फटका षटकार पाहायला मिळेल का. शेवटचे 2 बॉल 7ची गरज. आक्रमण जरूर केला समोरच्या दिशेनं. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल का पण एका धावेवर थांबवलाय. त्यामुळे अजून या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल. शेवटचा 1 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. जो आला आशिष त्याच्या बॅट मधून मग फटके आले पण आता शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावांची गरज. नॉट आउट 33 धावसंख्या खेळतोय पण हा शेवटचा बॉल निर्णय काय. साई संघासाठी शेवटचा 1 बॉल आणि 5 धावांची गरज. बर्थडे बॉय आज साई या गावाला साई या संघाला आज गिफ्ट देणार का षटकार मारून. ही मॅच जिंकून येणार का की गोलंदाज डॉट बॉल टाकेल मंथन. शेवटचा 1 बॉल फुल टॉस बॉल. त्याच्यावर आक्रमण पाहायला मिळालंय. गोलंदाजाने डोक्यावर हात ठेवला पडा. जर मॅच चालवली असेल षटकार लावला असेल तर थोडा टाळ्या होऊन जाऊ द्या. साई गावचा चमचमचा सितारा आशिष मोकल सिद्ध झाला आणि त्यानं आज मात्र पहिला सामना जिंकून दिलाय टीम साईसाठी. आणि त्याच्याच मुलाच्या नावानं बंटूच्या नावानं संघ खेळतोय आणि आज काय कमालीचे हा खरं क्षण पाहायला मिळाला. 5 षटकार टोकलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आशिष साठी. काय कमालीची त्याने इनिंग जिंकून दिली. हा सामना शेवटच्या एका बॉलवर 5 पाहिजे असताना षटकार लगावला. नॉट आउट 39 धावा आणि त्यानं जरी आपल्या मुलाला हा वाढदिवसाचा गिफ्ट दिलाय. चला त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. कमालीचा खेळ पाहायला मिळाला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताबासाठी आपण सन्माननीय अतिथींना विनंती करतोय. अजयजी कुमटे यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय आणि सन्माननीय प्रतीक पाटील ओवळे यांना देखील विनंती आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या JWR ट्रॉफीचे सर्वे सर्वा भाई आपण या प्रतीक भाई आपल्याला देखील विनंती आहे.